वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलॅबस आहे अकॅडमिक इयर 2026-27 या अकॅडमिक इयरमध्ये सिलॅबस जो आहे तो आपला चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो सब्जेक्ट सायन्स आहे तर त्या चेंज झालेल्या सिलॅबसनुसार सायन्समध्ये फर्स्ट चॅप्टर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. तर इथं मी काय तयार केलेलं आहे, तुमच्या टेक्स्टबुकवरून नोट्स तयार केलेल्या आहेत. तर त्या नोट्सच्या माध्यमातून आपण हा पूर्ण सायन्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर आपण समजावून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बेसिक नीड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, त्यांच्या बेसिक नीड्स म्हणजे गरजा काय आहेत त्यांच्या, बेसिक गरजा काय आहेत. त्याच्यात पहिलं आहे इसेन्शियल रिक्वायरमेंट्स. अतिशय महत्त्वाच्या गरजा काय आहेत त्यांच्या, रिगार्डलेस ऑफ देअर साईज, whether they are large or small or microscopic, all organisms need air, food and water to survive. छोटा असू दे ऑर्गॅनिझम किंवा मोठा असू दे किंवा मायक्रोस्कोपिक एकदम सूक्ष्म असू दे, जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना काय लागतं, नीड एअर, फूड अँड वॉटर. या 3 गोष्टी लागतात. एअर, फूड अँड वॉटर, हवा, अन्न आणि पाणी, टू सर्व्हाइव्ह, जिवंत राहण्यासाठी या 3 गोष्टींची त्यांना आवश्यकता असतेच. दुसरा पॉइंट आहे एनर्जी अँड ग्रोथ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गेन एनर्जी फ्रॉम अ फूड. जे सजीव आहेत त्या सजीवांना एनर्जी कुठून मिळते, तर फूडमधून, अन्नपदार्थांमधून, विच इज डायरेक्टली अलाउज देम टू ग्रो, आणि त्यामुळेच त्यांची काय होते, वाढ होत असते. फूड प्रोडक्शन वर्सेस कन्झम्पशन. आता इथे बघा, प्लांट्स जे आहेत म्हणजे वनस्पती ज्या आहेत, प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या मदतीनं काय करतात, ज्या वनस्पती आहेत ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यासाठी सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट लागतो आणि या फोटोसिंथेसिसद्वारे ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, देअर ओन फूड. ॲनिमल्स कॅनॉट मेक देअर ओन फूड. प्राणी मात्र जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अँड मस्ट डिपेंड ऑन प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स. ते मात्र काय असतात, एकतर प्लांट्स म्हणजे शाकाहारी असतील तर वनस्पतींवरच ते अवलंबून असतात, प्लांट्सवर, किंवा ॲनिमल्स म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना खाऊन सुद्धा ते काय करतात, जगतात. ओके. तर हे झाल्यानंतर आता पुढचं आहे जो मेन डिफरन्स बघणार आहे आपण, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथची डेफिनेशन काय, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोथ रेफर्स टू फिजिकल इन्क्रीज इन अ साईज, हाईट अँड वेट. जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ याचा अर्थ काय, वाढ होणं, त्याला मराठीत वाढ म्हणतात. त्याचा अर्थ काय, तर त्यांची साईज, आकार, हाईट, उंची, अँड वेट, वजन वाढणं. डेव्हलपमेंट, आता डेव्हलपमेंटला वर्ड का वापरला, दिस रेफर्स टू इंटरनल प्रोग्रेस इन ऑर्गॅनिझम्स बॉडी. जी आतील सजीवांची बॉडी आहे, त्याची प्रोग्रेस, त्याची प्रगती होणं. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता वाढणं. वर्क कपॅसिटी, काम करण्याची क्षमता वाढणं. अँड अ स्किल, आणि स्किल त्यांचं जे आहे ते डेव्हलप होणं. फॉर एक्झाम्पल, आता स्किल कुठले कुठले, अ बेबी लर्निंग टू क्रॉल म्हणजे रांगायला शिकणं, स्टँड उभं राहणं, वॉक चालणं, जम्प उड्या मारणं. तर हे लहान मूल हळूहळू शिकत असतं, म्हणजे त्याचे हे स्किल्स काय होत असतात, डेव्हलप होत असतात. ग्रोथमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये हाच फरक आहे. डेव्हलपमेंटमध्ये बुद्धिमत्ता सुद्धा येते. लिव्हिंग वर्सेस नॉन लिव्हिंग, हा पॉईंट बघायचा आता. ओनली लिव्हिंग थिंग्स ग्रो. जे सजीव आहेत तेच फक्त वाढतात. अँड चेंज ओव्हर द टाइम, आणि त्यांच्यामध्ये बदल होतो. नॉन लिव्हिंग आयटम्स सच ॲज डॉग्स कॉलर, त्यांच्या गळ्यातला पट्टा असेल, लीश असेल, त्यांना बांधायची दोरी असेल, किंवा टॉईज, खेळणी असतील, रिमेन एक्झॅक्ट सेम साईज. तर त्यांना काही जर आपण त्यांच्यावर फोर्स लावला नाही किंवा काय नाही, तर ते आहे तशाच राहतात. निर्जीव वस्तू तशाच राहतात, जर त्यांना आपण त्याच्यामध्ये स्वतःहून काही आपण चेंज केला नाही तर. प्लांट ग्रोथ वर्सेस ॲनिमल ग्रोथ, तर काय फरक आहे दोघांच्यात. ग्रोथ इन ॲनिमल्स, पहिल्यांदा आपण काय बघूया, जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ कशी होते. ऑकर्स ओनली इन अ स्पेसिफिक अँड लिमिटेड पिरियड ऑफ देअर लाईफ. जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ठराविक काळापुरतीच काय होते, वाढ होते, पूर्ण आयुष्यभर त्यांच्यात वाढ होत नाही. ग्रोथ कॅन बी ऑब्झर्वड अक्रॉस ऑल ऑर्गन्स ऑफ ॲनिमल. जेवढे प्राण्यांचे अवयव आहेत त्या बहुतांश अवयवांमध्ये काय दिसतं, आपल्याला वाढ दिसून येते. तर प्लांट्सच्या बाबतीत ग्रोथ इन प्लांट्स कंटिन्युअस टू ग्रो ॲज लॉंग ॲज दे आर अलाइव्ह.
तर वनस्पतींचं काय होतं, जोपर्यंत त्या जिवंत आहेत थ्रू आउट देअर लाईफस्पॅन, तर त्यांची वाढ होत असते. कंटिन्युअस ग्रोथ, आता प्लांट्सच्या बाबतीतच कंटिन्युअस ग्रोथ ऑकर्स इन अ स्पेसिफिक पार्ट. जरी त्यांची सतत वाढ होतच असली, आयुष्यभर त्यांची वाढ होत असली, तरी ती ठराविकच काय होते, वाढ ठराविकच पार्ट्सची वाढ होत असते. जसं की द गर्थ ऑफ ट्री ट्रंक, जे समजा हे झाड आहे, तर हा जो असतो हा भाग, हं, तो जो गर्थ आहे, म्हणजे हा पार्ट थोडक्यात, तर त्याला म्हणायचं गर्थ ऑफ ट्री ट्रंक. बुंदा म्हणतो त्याला आपण मराठीत. लेंथ ऑफ ब्रँचेस, ज्या फांद्या आहेत त्यांची लांबी वाढते. रूट्स, मुळं आहेत ती जमिनीत आणखीन खोल जातात. हाऊ एव्हर सम प्लांट्स ऑर्गन्स हॅव अ लिमिटेड ग्रोथ. पण काही पार्ट मात्र काय असतात, लिमिटेडच त्यांची ग्रोथ होते. जसं की लिव्स इन्क्रीज टू द सर्टन साईज. पानं जी असतात, वनस्पतींची पानं जी असतात, ती ठराविक साईज पर्यंतच त्यांची काय होते, वाढ होते. ओके, तर हा दोघांच्या ग्रोथ मधला बेसिक डिफरन्स आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. ओके, स्टिम्युलाय म्हणजे काय ते आधी बघूया. डेफिनेशन ऑफ स्टिम्युलस. स्टिम्युलसचा प्लुरल म्हणजे स्टिम्युलाय, अनेक वचन. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बिईंग टू सेन्स इट्स सराउंडिंग. आता आजूबाजूला काय घडतं हे जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला, म्हणजे जे सजीव आहेत त्यांना जाणीव होते, त्याला काय म्हणायचं, स्टिम्युलस म्हणायचं. समजा आकाशात एकदम वीज कडाडली, तर पहिल्यांदा तुम्ही तिथून लांब जाणार किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाणार. पण ती वीज तुमच्या कानावर पडणं, ह्याला कारण काय आहे, तर तुमच्यामध्ये स्टिम्युलस आहे. म्हणजे जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय ते आपल्याला जाणीव होते, आणि म्हणूनच आपण काय होतो, वीज कडाडली हे आपल्याला कळतं आणि मग आपण एखाद्या सुरक्षित ठिकाणी जातो. तर ते एखादी गोष्ट म्हणजे सराउंडिंगमध्ये आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते कळणं म्हणजे स्टिम्युलस. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बिंग टू सेन्स इट्स सराउंडिंग. अँड डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्स. द स्पेसिफिक वे ऑफ लिव्हिंग बिंग ॲक्ट्स बिकॉज ऑफ दे सेन्स्ड स्टिम्युलस. म्हणजे एखादा धोका त्यांना किंवा एखादी गोष्ट त्यांना कळाली, जसं मी सांगितलं आकाशात वीज कडाडली, तर तुम्ही काय होणार, एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाणार. म्हणजे तुम्ही काय केलात, त्याला रिस्पॉन्स दिलात, तर त्याला म्हणायचं रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. ओके, आता ॲनिमल एक्झाम्पल्स बघूया. अर्थवॉर्म मूव्स अवे फ्रॉम अ सनलाईट टुवर्ड्स द डॅम सॉइल. जे गांडूळ आहे ते सूर्यप्रकाशापासून लांब जातं आणि जिथे ओली माती आहे, तर त्या ठिकाणी ते काय होतं, जिथे ओलसरपणा आहे त्या ठिकाणी ते गांडूळ म्हणजे अर्थवॉर्म्स काय होतं, पळतं त्या बाजूला. ॲनिमल इन्स्टंटली अलर्ट देअर बिहेवियर व्हेन दे सेन्स द डेंजर. प्राणी काय करतात, त्यांना जरा जरी वाटलं की आजूबाजूला काहीतरी धोका आहे, तर ते काय होतात, त्यांचं बिहेवियर चेंज होतं, ते एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायला बघतात. प्लांट्स एक्झाम्पल. रूट ग्रो टुवर्ड्स द वॉटर इन अ ग्राउंड. जर त्यांच्या झाडाची जी मुळं आहेत ती पाण्याच्या शोधात आणखीन खोलवर जातात. तर हे त्यांचं काय आहे, स्टिम्युलस आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. ब्रँचेस ग्रो टुवर्ड्स द सनलाईट, सो लिव्स रिसीव्ह द सनलाईट. पानांना जो सूर्यप्रकाश मिळण्यासाठी ज्या फांद्या आहेत त्या जिकडे सूर्यप्रकाश जास्त मिळेल त्या दिशेनं थोड्याशा काय होतात, वाढत जातात. प्लांट्स अल्सो रिॲक्ट टू चेंजेस इन वेदर. जे झाडं आहेत, वनस्पती आहेत, ते म्हणजे हवामानात होणारा बदल असेल, टेम्परेचर, तापमानात, इवन त्यांना इंजुरीज झाल्या, जखमा झाल्या, तर त्याला सुद्धा ते रिस्पॉन्ड करतात. ओके, तर हे या पॉईंटमध्ये आहे. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, तर आता सेकंड प्रोसेस बघूया. सेकंड प्रोसेस आहे एक्सरेशन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड बाय लाईफ प्रोसेस फ्रॉम द बॉडी. तर सजीवांना जे म्हणजे शरीराला नको असणारे घटक आहेत, वेस्ट मटेरियल आहे, तर ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, एक्सरेशन म्हणतात. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग म्हणजे काय, काढून टाकणे. वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड बाय लाईफ प्रोसेस, म्हणजे जे काही आपल्या शरीरामध्ये आतल्या क्रिया चालू असतात त्यातनं बरेच वेस्ट मटेरियल तयार होतात आणि ते शरीरातनं बाहेर टाकण्याला काय म्हणतात, एक्सरेशन म्हणतात. ओके, एक्सरेशन इन ॲनिमल्स. ॲनिमल रिलीज वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड व्हाईल ब्रिथिंग आउट. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ, तर हे घटक काय करतात, बाहेर सोडतात. दे इलिमिनेट वेस्ट बाय रिलीजिंग स्वेट अँड पासिंग युरिन. घाम असेल किंवा युरिन, लघवीच्या माध्यमातून ते काय होतात, शरीरातले नको असणारे घटक बाहेर पडतात. नाव एक्सरेशन इन प्लांट्स. तर वनस्पतींमध्ये कसं होतं, प्लांट स्टोअर वेस्ट. ओके, तर प्लांट्स काय करतात, त्यांचे जे वेस्ट आहेत ते स्टोअर करतात, लाईक एक्सेस सॉल्ट, म्हणजे काही क्षार असतील, टेनिन्स असतील. हा एक असा पदार्थ आहे
की जो काय करतो, वनस्पती बाहेर सोडतात, की जेणेकरून त्याला उग्र वास असतो, की ज्यावेळी बाकीचे ॲनिमल्स जे आहेत किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते प्लांटच्या जवळ येऊन त्याला नुकसान पोहोचवत नाहीत. तर हा एक केमिकल तो बाहेर सोडतो. रेझिन गम म्हणजे डिंक, कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स. तर हे काय करतो इन देअर बार्क ऑर ओल्ड लीव्हज व्हिच इज शेड लॅटर. तर ज्या त्यांच्या पानं आहेत, त्या पानांमध्ये तो काय करतो, साठवून ठेवतो आणि त्यानंतर काही दिवसांनी ती पानं काय होतात, गळून पडतात. सम प्लांट्स एक्सक्यूड अ स्टिकी लिक्विड फ्रॉम देअर स्टीम अपॉन इंजुरी. तर काही वनस्पती काय करतात, एक चिकट लिक्विड काय होतात, त्यांच्या शरीरातनं बाहेर टाकतात त्यांच्या जखमा झाल्यानंतर, विच ड्रायज फ्रॉम द गम. आणि मग त्यातनं काय तयार होतं, गम किंवा डिंक तयार होतो. प्लांट रूट्स अल्सो रिलीज अ सर्टन वेस्ट मटेरियल इनटू सॉइल. जे मुळं आहेत वनस्पतीची, खाली असणारी जी मुळं आहेत, ती सुद्धा काही वेस्ट मटेरियल रिलीज करतात आणि ते कशामध्ये जाऊन जातात, सॉइल म्हणजे मातीमध्ये जाऊन मिसळतात. ओके.